तर श्री स्वामी समर्थ, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे तर ती यासाठी असणार आहे की होळी दिवशी म्हणजेच 3 तारखेला आपल्या भारतामध्ये ग्रहण दिसणार आहे. खग्रास ग्रहण जे आहे ते आपल्या इकडे दिसणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत गर्भवती स्त्रियांसाठी, वयस्कर महिलांसाठी आणि किंवा आपल्या तरुण पिढींसाठी सुद्धा, सगळ्यांसाठीच आहे. लहान मुलांसाठी आवर्जून आहे आणि काही गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे लहान कपडे वगैरे मी पहिल्यापासून सांगते, कारण मी सगळ्या गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत. कधी ग्रहण लागणार आहे, कधी संपणार आहे, कधी त्याचा कालावधी आहे, सुतक कधी आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते. हवं तर तुम्ही पेन घ्या, लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी पाळता येतील, त्या गोष्टी तुम्हाला करता येतील. तर दुसरं असं आहे की 3 मार्चला 2026ला 3 मार्चला मध्ये होळी फाल्गुन पौर्णिमा असल्यामुळे त्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. आणि त्या दिवशी ना ग्रहणाचा प्रारंभ जो आहे म्हणजे सुरुवात जी आहे ती दुपारी 3:20 होताना दिसत आहे. खग्रास पूर्वी म्हणजे त्या अगोदरचा जो काळ आहे किंवा त्यानंतरचा जो स्थिती जी आहे, नंतरची स्थिती दुपारी 4:34 नंतर होताना दिसत आहे. खग्रास स्थिती समाप्ती जी आहे, खग्रास ग्रहणाची स्थिती जी आहे ती सायंकाळी 5:32 म्हणजे 5:30च्या दरम्यान असणार आहे. तर ग्रहणाचा मोक्षाची समाप्ती जी आहे, मोक्ष जी आहे समाप्ती जी आहे ती सायंकाळी 6:48 नंतर असणार आहे. तर 48 मिनिटानंतर असणार आहे. तर सुतक काळ जो आहे तो 3 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:20 असणार आहे. बरोबर 20 मिनिटांनी चालू होणार आहे आणि सुतक समाप्ती जी आहे ती 6:48 नंतर होताना दिसत आहे. तर अजून धार्मिक गोष्टी जर बघायला गेल्या किंवा अजून आपल्याला काही करायचं असेल तर नक्कीच मी सांगू शकते तुम्हाला की जप आणि काही गोष्टी जर असतील तर तुम्ही त्या दिवशी करू शकता. आवर्जून जास्त मला सांगायचं असं आहे की ओम नमः शिवाय जो जप आहे, नामस्मरण आहे, ते तुम्ही करू शकता आणि त्यामध्येच तुम्हाला यश आहे. आणि दुसरं आहे की आपलं इष्टदैवत जे आहे त्यांचं सुद्धा नामस्मरण करायचं आहे. अजून श्री स्वामी समर्थ दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि ओम नमो आदेश किंवा नवनाथ महाराजांचं सुद्धा तुम्ही सगळ्यांची नाथ जे आहे त्यांचं नामस्मरण सुद्धा तुम्ही करू शकता या दिवशी. याचा सुद्धा खूप मोठा लाभ आहे या दिवशी, कारण ही शक्ती खूप तेजस्वी असते. ह्या खग्रास ग्रहण जे आहे त्या ग्रहणाला म्हणा, अमावस्येला, पौर्णिमेला म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या तीव्रतेने वाढत असतात. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि खाद्यामध्ये म्हणजे जेवणामध्ये जे काही काळजी आपल्याला घ्यायचे आहे तर ते कोणतं जेवण आपल्याला खायचं नाहीये. दुसरं गोष्ट म्हणजे खूप जणांच्या सिटीमध्ये राहत असतात, त्यांच्याकडे 2-2-3 दिवस पाणी येत नसतं, त्यामुळे हाय ते पाण्याचा यूज करणं आपल्याला भाग असतं. त्यामुळे त्यात तुळशीपत्र थोडं टाकायचं आहे आणि तुळशीपत्र थोडंसं टाकायचं आणि दूध जे आहे आपलं त्या दुधात पण तुळशीपत्र टाकायचं आहे. बाकीच्या काही गोष्टी आपण नाही केल्या तरी चालतात किंवा जेवढं जेमतेम खाऊन आपण नंतर ग्रहण संपल्यानंतर परत एकदा खाऊ शकतो, त्याचा इतका काही इश्यू नाही आहे. आणि गर्भवती स्त्रियांसाठी जर बोलायला गेलं तर कात्रीच्या काही गोष्टी किंवा चिमटा काढायचं नाही, कात्री हातात घ्यायची नाही, चाकू हातात घ्यायचा नाही आहे किंवा आपल्या गालाला सुद्धा असं जसं आपण बोच करतो तसं असं म्हणजे नखं वगैरे ठेवून ते सुद्धा करायचं नाही आहे तुम्हाला त्या दिवशी. किंवा आपली नखं वगैरे वाढली असेल तर ती काढून घ्यायची आहेत अगोदरच, जेणेकरून गर्भवती महिलांना ही नखे सुद्धा टोचता कामा नाहीयेत, शरीराला कोणत्या वेदना देखील व्हायला होता कामा नाहीत. किंवा हे हात बोट जरा असं नख वाढलेलं जरा असेल आणि आपल्या अंगाला असं टोचलं तरी ते खरचटल्यासारखं कापल्यासारखं आपलं होतंय. त्यामुळे तुम्हाला ते सुद्धा करायचं नाहीये. आणि दानधर्म जर काहीच करायचा असेल तर या दिवशी तर दिवसभर ग्रहण संपल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी आंघोळ करायची आहे किंवा जेव्हा कधी तुम्हाला वाटेल ग्रहण संपल्यानंतर कधीही तुम्हाला करावंसं वाटेल आंघोळ करून तुम्हाला दानधर्म जो करायचा आहे ते गोरगरिबांना अन्नदान करायचं आहे. नसेल तर जास्तीत जास्त गाईला घास वगैरे द्यायचा आहे, गाईला एखादी पुरणपोळीचं जेवण द्यायचं आहे. काही आपल्या यथाशक्ती जे काय होईल ते तुम्हाला दान करायचं आहे. बाकी काहीच नाहीये. ही अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. दुसरं असं की बाहेर तुमचे कपडे, पर्सनल कपडे जे आहेत ते बाहेर सुकवत घालायचे नाहीयेत. जरी घातलेले असेल तर त्या दिवशी तुम्हाला आतमध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून बाहेरचा ग्रहणाचा जो प्रकाश आहे किंवा ऊर्जा जी आहे ती त्याच्यावरती पडणार नाही. असं ही सगळी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बघा तुम्हाला कसं वाटतं, एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका आणि मला कमेंट करून सांगा. अजून जर काही तुम्हाला समजलं नसेल तर मी लगेच दुसरा व्हिडिओ अपलोड करते. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.